आपण प्रार्थना करूया. हे परमेश्वर पिता दयाळू बाबा सुद्धा दिवसाबद्दल तुझे आभार मानतो. महान परमेश्वर, आशीर्वादी परमेश्वर, तुमच्या वचनात चालणाऱ्या प्रत्येकानं सहाय्य कर ही प्रार्थना मी आमच्या प्रभू येशूच्या नावाने करतो. हालेलुया. तर आपण वचन घेऊया. लूकमध्ये 12 ते वचन 4 पासून सुरुवात करूया. लूक 12 ते वचन 4. माझ्या मित्रांनो मी तुम्हाला सांगतो जे शरीराचा वध करतात पण त्यानंतर त्यांना आणखी काही करता येत नाही त्यांची भीती बाळगू नका. हालेलुया. आज आपल्या प्रत्येकाला भीतीचा पहिला अनुभव घ्यायचा आहे. हालेलुया. सगळ्यात श्रेष्ठ आहे देवाची भीती बाळगा. शरीरावर आपल्यावर अत्याचार अन्याय करणारे लोक असतात त्याची भीती बाळगू नका. तर भीती आपल्याला परमेश्वराच्या वचनाचं, शिक्षणाचं आणि नियमाचं हे जर आपल्यामध्ये व्यवस्थितपणा नसेल ती भीती आपल्याला नेहमी सावरून ठेवायची. हे आपल्या प्रत्येकाला कुठेतरी पुष्किता होणार आहे. तुम्ही कोणाची भीती बाळगावी मी तुम्हास सुचवून ठेवतो. वध केल्यावर जो नरकात टाकायचा ज्याला अधिकार आहे त्याची भीती बाळगा. हो मी तुम्हाला सांगतो त्याचीच भीती बाळगा. आपल्याला जर मध्ये 28 आत्मा आणि शरीर या दोघांचा नरकात नाश होईल. आपल्याला भीती नरकाची बघायची की नरकामध्ये कसं आहे. मारणावटीचे किडा मरत नाही, अग्नी भिजत नाही. अशा ठिकाणी आपलं भविष्य जर तिकडे आहे तर आपलं जीवन संपूर्ण केलेलं आहे. हालेलुया. कोणाची भीती बाळगायची, का बाळगायची, कशासाठी हे पहिलं शिका. आणि जर भीतीचं पाळत आहे तर देवाचीच भीती. 5 चिमण्या 2 तवड्यांस विकतात की नाही तरी त्यापैकी एकीचाही देवाला विसर पडत नाही. हालेलुया. त्याच्या एकाचा पण काय सांगते देवाला 5 चिमण्या एका दमडीला भेटतात की नाही. आता एक शिक्षण आपल्याला नक्कीच घ्यायचं आहे. हालेलुया. जेव्हा मध्ये 25 अध्यायामध्ये बघतो 5 शाण्या आणि 5 मूर्ख होते, बरोबर ना. मूर्खाने तेल घ्यायला विसरत. त्यांना 5 आहेत ते तेल घेतलं ते स्वर्गात पोहोचले. दुसरे होते ते स्वर्गाच्या दरवाज्याच्या बाहेर म्हणजे परदेशात. हालेलुया. आपण एक शिक्षण घेताना पहिलं शिकायचं आहे की आम्हाला नक्की जायचं कुठे. आता तुम्ही प्रार्थनेला आलेले आहे तर नक्की तुम्हाला करायचं काय. धंदा, पैसा, वस्तू नक्की काय करणार आहे. हालेलुया. आपल्या गावात किंवा आपल्या घराच्या आजूबाजूला एकदम म्हातारी व्यक्ती आहे आणि खाटेला पूर्ण खेळलेली, बरोबर नाही. तर त्यांच्याकडे जा, त्यांना सांगून तुला 10 लाख रुपये देतो, उठून उभे राहील ना, काहीच नाही करणार. कशाला. हालेलुया. भविष्याचे विचार बघायचा. त्यानंतर आपण बघायचं की या व्यक्तीने जिंदगीमध्ये सगळं मिळवलंय. ते 16-26 त्याला सर्व कमवणं आत्मा हेच आहे. मग मी काय करू. आम्ही कधी कधी ना जे आजारी आहे अशा लोकांना भेटायला कधी जात नाही. त्यामुळे आमची जी घडण आहे ती कधी पुढे होत नाही. हा, थोडा ताप, खोकला, आजार काय असं असेल तर त्याला भेटायला जातात. त्याला गरज नाही. जास्त गरज कोणाला आहे. ज्या व्यक्ती उठता बसता येत नाही अशाला जास्त गरज आहे की ते भेटून पण नाही काय व्हायचं. त्याला काहीतरी मदत लागते का ते बघायचं. काही ठिकाणी असं लोक आहेत की
आई आजारी, बाबा आजारी पडले, खाटीत खेळलेले, त्यांना बघायला सुद्धा नाही. मी एका घरी व्हिजिटिंग साठी गेलेलो होतो. लोक देवाला कम्प्लिटली विसरले, देवाला विसरलेले. त्यामध्ये 25 आणि 31 पासून त्याने 46 पर्यंत वचन दिलेलंच की त्या वचनात त्यांनी असं दिलेलं आहे, मी आजारी होतो, तुम्ही मला भेटायला आले नाही. तेव्हा देव त्याच्या बरोबर आहे. फक्त देवाचा तो आत्माच घेऊन ते शरीरामध्ये तो प्रवास करत असते. पहिला तो चांगला असते तेव्हा नुसता देवाचा आत्मा घेऊन नाही, तो कामाचा, धंद्याचा, खाण्याचा, फिरण्याचा, मुलांची जबाबदारी, सगळे कुटुंबाची जबाबदारी, या आत्म्यावर तो सगळ्या ठिकाणी चालत होता. बस सगळी त्याला सोडून जाते. तेव्हा फक्त देवाचाच आत्मा त्याच्या जोडीला लागतो आणि त्या कनिष्ठ बंधूला करतात तेव्हा ते मला. असं हे देवाचं शिक्षण. खोकला झालाय, ताप आलाय, आजार आलाय, काहीतरी पायाला लागलाय आहे, तर थोडा टाइम ठीक आहे. हालेलुया. मी 23 एप्रिल शनिवारचा दिवस होता. मी फर्निचर काम करत होतो. काम करत असताना शेवटला शनिवारचा दिवस होता, तो दिवस. तर साफसफाई करावं लागतं, तर तिकडे झाडू मारायचं. तर मी हातानेच ते केलं, तर त्याच्यामध्ये रंदा मारण्याचं प्लेट होतं, ते पायावर पडलं. पडल्यानंतर ती पुढची शीर पायावरची तू रक्त 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 एवढं बांधून सुद्धा नाही. मी त्याच्यावर लक्ष दिलं नाही. पहिले कसं त्यांनाची पाला घ्यायचा, चोळायचा, दिलं ना. पुढे डॉक्टर भेटत. तो शनिवार संपून गेला. रविवारी बघितलं तर रविवारी त्यावेळेला माझ्या मामाच्या मुलाचं लग्न होतं. ते त्याच्या घरात थोडं काचा लावायच्या होती, ते कामाला मी धावलो, म्हणजे गेलो करून टाकायचं. पण परिस्थिती अशी झाली, तो पाय एवढा सुजला. आता विचार करा, पाय सुजल्यानंतर काय करणार तुम्ही? काय करणार मला सांगा. हालेलुया. झालंय तसं. हालेलुया. तो सांगते पाय सुजलाय, उतरत हे करू नको. डॉक्टरकडे गेलाय, इंजेक्शन घेतलं पण काही फरक पडला नाही. पाय सुजले. हालेलुया. आणि त्याच टाइमाला असं वेळ होती की माझ्या बहिणीचं एंगेजमेंट, चावायला आणायचं न्यायचं. त्या साईडला एका पायाने मी गेलो आगाशी पर्यंत, एका पायाने. हालेलुया. भाऊजी सांगितले की कशाला, घरचे नियम आहेत, रीती आहेत, ते करावे लागतात. हालेलुया. मी आलो, परत संध्याकाळी रात्री सोडून गेलो. हालेलुया. एक नियम असतात, नवीन जावायला आमंत्रण करतात असं. त्यानंतर माझा पाय भरपूर म्हणजे वर चढत. मग डॉक्टरकडे गेला, 240 रुपयाच्या गोळ्या. त्याने सांगितलं विश्रांती कर, नशे पाय कापायला. 23 एप्रिल तर 23 मे पर्यंत मी एका पलंगावर म्हणजे काटेवर राहिलेलो. हालचाल नाही, काय नाही. सगळं खायला म्हणजे मला द्यायचं. पण मी जेव्हा आजारी होतो ते माझे मित्र, सगळे काही नात्याची मुलं वगैरे होते, ती रोज माझ्याकडे यायची. कारण मी सगळ्यांकडे फिरायचा ना, तेव्हा ती सगळे माझ्याकडे यायचं. कारण लोकांना काम बिम काय करायचं असेल ते मानता नाही, ते मी करतो. पण त्याच्यामुळे माझा 1 महिना माझ्यावर खेळायला मिळायला म्हणून 1 महिना कसा गेला माहिती. तर 23 एप्रिल तर 23 एप्रिलला रक्तशासित झालेले संत होते, ते त्याचं नाव जॉर्ज. ते या जॉर्जची पाय म्हणणार. हालेलुया. हा असे प्रश्न आहेत. हालेलुया. आणि त्याच त्यागामध्ये मी भविष्यामध्ये एक अशी वेळ काढली. हालेलुया. आणि माझ्या आचार्य विचार फक्त कुटुंबासाठी काहीतरी करावं आणि ते विचार. तर आता हे सगळं तेव्हा 14:26 प्रमाणे पवित्र आत्मा सर्व शिकवते. कसं कसं म्हणजे त्या टायमाला लोक येत होते माझ्या आजारामध्ये. पण काही लोक अशी येत होते, तिकडे जात होते पण माझ्याकडे. असे पण लोक चढ उतरत आहे. गरीब बसल्यानंतर त्याला पण विचार नाही, श्रीमंत असल्यानंतर त्यांना सगळ्यांना किंमत असते. लक्षात ठेवा. तर जास्त गरिबांसाठीच आपण जास्त विचार करत असतो. तरी आपल्याला शिकायचं.
तर बघा, ते बालपणामध्ये परमेश्वरी ते माझ्या योजना केल्या, पूर्ण आशीर्वाद केलं, जीवन दिलं, शांती दिलं, आनंद दिलं. तर आजच्या काळात प्रभूच्या सेवेसाठी आहे. तर नेहमी शिकायचं आहे की खरोखर जो गरज आहे, दुःखी आहे, निराश आहे, अशांना भेटत. चांगले आहे त्यांना नाही, की त्यांना खरोखर एक मदत, जी गरजवंत आहे, आर्थिक परिस्थितीमध्ये अटकलेले, त्याच्यासाठी कोण व्यक्ती नाही, अशासाठी खांबा घेऊन उभे राहतो. दारूचा खांबा नको, नाही तर लोक आहेत खांबा घेऊन उभे राहणारे दारू, त्याला बोलतात. हे सैतान शब्द यूज. हिम्मत म्हणून त्याच्या मागे उभे राहा, आशा द्या त्याला, आशा, प्रेम द्या, शिकवण द्या. मी पूर्वी फिरत होता, आता नाही मला जमत, आणि मी शक्यता जात नाही, चुकून कुठेतरी एखादा वेळ तरी म्हणतो बऱ्याच टायमावर. तर बिचारे काही गाजाना त्या अंगावर सुद्धा ठेवायचे नाही, कसं करून त्याच्यावर चादर टाकायची, तिच्याशी बोलायचं, काही बिस्किट पाहिजे, खायला पाहिजे, काहीतरी निवड. कधी कधी देत होतो, कधी कधी द्यायला घाबरायचं. लोक असे पण मी बघितले की त्यांना संडास होतो म्हणून त्यांना खायला नाही. कोणती आई आहे 2-3-4 वर्षापर्यंत पोरांना त्याची सेवा करत नाही? का एवढं मनामध्ये भेदभाव ठेवले? त्या आई वडिलांनी आपलं काही केलं नाही. आज पैसा हा आंधळा आहे, आई वडिलांचं प्रेम हे कचरा आहे, किंमत नाही राहत. मी फिरवतो शेवटी, अक्षरशः मला वाईट वाटायला लागलं ना, मी व्हिजिटिंग बंद केली. नवलची आजी आहे ती पण खाटेलाच खेळते. मी तिच्यासाठी निर्णय घेतलेला बैसरून येताना की मी ओळे तिकडे जाईल, तिच्यासाठी थोडी प्रार्थना करील, आत्मा देवाच्या हातात देईल. पण काल मी खूप प्रयत्न केला येण्यासाठी, तिच्याकडे जाण्यासाठी. तिच्या मुलाने फोन केलेला, माझं मन तिथे जाते की त्या आजीला जाऊन भेटेल, आजीला काय शेवटची इच्छा आहे माहिती नाही, कदाचित तिला शेवटचा आशीर्वाद पाहिजे, या पप्पाचं ते निर्णय घेतला. तर बरं नाही, देवाचं व्यक्ती जे असते ना, ते झाडावर, प्राण्यावर, सगळ्यावर प्रीती करायला लागते. जीव उत्पन्न होणारे जी चीज आहे ना, त्याच्यावर त्यांचं प्रेम व्यक्त करावं लागतं. नफरत नाही करू शकत किंवा द्वेष करू शकत. निर्णय घेतला, उद्या सोमवार आहे, तर उद्या जाताना मी तिकडे जाईल, प्रार्थना करील, आणि मग पुढे घोषणा जाईल. कारण माझं मन खालं, खूप प्रार्थना केली तिच्यासाठी. काय इच्छा आहे माहिती नाही. तिच्या मुलाने फोन केलेला, तर त्यांच्या घरामध्ये रात्रीच्या टायमाला सगळी भांडी हालत होती, टन 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 हालत होती. ते दुसऱ्याकडे जातात आणि ती आई तिकडे दुसऱ्याकडे. तो बोलला असं असं झालं, आम्ही जाऊन बघितलं तर ती भांडी जशी आहे तशीच आहे. त्याची परमेश्वरची इच्छा अशी होती की तिच्या जोडीला कोणतरी असा. हे काय कारण ती आणि ते आजोबा एवढी भक्तिदायक प्रार्थना करणारे, एवढी विश्वासी आणि दानधर्म करणारी ती बाई काहीतरी घेऊन मंदिरात येणारच. देवाला सांगितलं, तिचा आत्मा मी तुझ्या हातात देतो, तिचा स्वीकार कर, नसेल तर मला सोमवारपर्यंत मला वेळ दे, म्हणजे मी तिच्याकडे जाऊन तुझ्या नावाची प्रार्थना करेन आणि तुझ्या हातात तिचं शरीर आत्मा देईल. कारण काही असं आहे आपल्या क्रॉसनगरची अशा घटना आहे. मी माझ्या घरी होता, नंतर मी प्रार्थना करत होतो, तर एक मुलगा आजारी होता, त्याच्याकडे जायचं. तर प्रार्थना करायला लागला, तर प्रभू सांगते उठ, तिकडे आजी, तिला मी न्यायचा यायचा गाडीवर देवळात जात होतो. तुझ्या मुलाने पण शब्द बोलला, तर मला ते शेवट रिपीट करायला पण बरं नाही वाटत. शेवटी मी गेलो, तर त्यांची सुनबाई तिकडेच होत्या. ते सांगितलं, या 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 बुद्धी तुमचीच कदाचित ती वाट बघत असते, शेवटचे श्वास तिचे होते. गेलो, तेला आणि तिच्या डोक्यावर श्वास काढला, देवाला सांगितलं आत्मा देते तुझ्या हातात. तर त्यांना सांगितलं आता 3 दिवसात ती देवाच्या, आणि 3ऱ्या दिवसामध्ये देवाने तिला स्वर्ग. कधी आत्मा आपली पण योजना तयार करत असते. जे लोक देवाचे निवडलेले लोक असतात
आणि कदाचित ते लोक त्यांच्याबरोबर चांगले दिसतील. माझ्या भविष्यात मी सांगतो गोष्टी, अशा बऱ्याच ठिकाणी मी प्रार्थना करत असताना अशा घटना झालेल्या. तर त्या आज्यांना स्वतःच्या पोराची किंमत नसेल, पण मला असं वेगळेच घ्यायचे तर सांगायचे पोरा कुता असं सांगायचे. 9 दिवस यायचा, 14 दिवसावर आला, एवढ्या दिवसावर आला, त्यांना सगळं माहिती. पण कार्य वाढल्यानंतर माझ्या थोड्या या भेटी बंद झाल्या. तर मी प्रार्थना करत राहील असं मी की ते देवाच्या बरोबर. तर बघा, हे एक आत्मा आहे. आपण आपल्या भविष्यामध्ये थोडा तरी, आपल्याला माहिती आहे भले तुमचा किती दुश्मन असलं तरी चालेल, पाण्याची तरी त्याला एक थेंबच्या पाण्याची तरी अपेक्षा द्या, म्हणजे कुठेतरी आशीर्वाद. आपल्यावर दुःख आली नाही ना, तर आपल्याला कळत नाही की ती दुःख अशी असतात. ज्यावर येतात त्यांना कळते की अशी दुःख आहेत. म्हणून आपल्याला एकमेकांना सहाय्यासाठीच बनवले. प्रीती अशी दिसली पाहिजे की गरजवंत, दुःखी, समस्या, निराशा आहेत अशांना कशा पद्धतीने मदत केली. माहिती सेवा करायला फार कठीण होती, पण करायची सवय लागली ना त्याला कठीण नाही वाटत. त्याला रोजचा तो सवयीचा गुण आहे तो. आणि हे गुण आपल्या मुलाबाळांना पण शिकतो. आता आमच्या आई वडील वगैरे होती, असं मनापासून एकदम आम्हाला शिक्षण द्या की आश्रम बनवण्यास अनुभव आहे. कारण मला माहिती आहे लोकांची दुःख मी बघितले. ज्याच्याकडे नाही ना त्यांना जाऊन फक्त थोडं विचारा, भेट द्या. त्यांना आपल्या 2 शब्दा प्रेमाच्या द्वारे मोठ्या प्रमाणात उत्साह निर्माण होतो. मनात वाईट ठेवून कोणते फायदे उत्पन्न होतात मला सांगा? कधी झाल्यात का कोणाचे फायदे? नाही. शिक्षणासाठी, वचनासाठी किंवा नियमासाठी आपलं शरीर एक उत्साहित पाहिजे, मन तळपते. देवाबरोबर एक नातं जोडण्यासाठी एक तयारी करावी लागते, मजबूती. जरा वचन फार तर काय तुमच्या डोक्यावरचे सर्व केसही ब्युटी पार्लर मध्ये ठेवले. नाही तर पार्लर मध्ये जातात, इकडून करतात, मोजून वेण्या पण घालतात ना. तर देवानी मोजल्या. लग्नाला फरक नाही. काय सांगितले? डोक्यावरचे केस सुद्धा मोज. पैसे नाही सारखे मोजतात. 1000 रुपये मोजायचे असेल तर 4 वेळा मोजून टाक. अरे किती झाले? मग त्याने विचार करा, डोक्याचे केस मोजले. मग ते नातीस आपल्याला शिकायचं आहे. मग भिवू नका. तुम्ही अनेक चिमण्यांपेक्षा आपल्याला किती परमेश्वराने प्रेम दिले, दया दिले, समाधान दिले, शांती दिली, आनंद दिले. अनेक चिमण्यांपेक्षा मौल्यवान. मी तुम्हाला सांगतो जो कोणी मला बघा माणसासमोर मला पत्करतो त्याला मनुष्याचा पुत्रही बघा देवाच्या दूतासमोर त्याला पत्करेल. आता आपल्या प्रत्येकाला देवाच्या शिक्षणाचा अनुभव प्राप्त करून घ्यायचा. माणसासमोर देवाला नाही नाकारायचं. माणसाला नाकार, आपण खोटं बोलायचं असेल तर माणसाने काय सांगितलं लगेच खोटं बोलतो की नाही, तेव्हा देवाला नाकारतो की नाही. कोणी काय सांगितलं तर लगेच नाही ना, असं नाही. तसं तिथेच तुम्ही देवाला नाकार. जो मला मनुष्यासमोर नाकारतो तो देवाच्या दूतासमोर नाकारला. परमेश्वर जेव्हा न्याय करेल तेव्हा आपल्याला आपण काय करतो माहिती, चांगल्या व्यक्तीवर कमजोर विश्वास ठेवतो. बरोबर? चांगल्या व्यक्तीकडून कधी चांगलं शिक्षण घ्यावं असं कधी आपण स्वतः विचार करत नाही. बडगवणाऱ्या, निंदा करणाऱ्या, नफरत करणाऱ्या, द्वेष करणाऱ्या,
खोटं बोलणाऱ्या अशा लोकांचा सहवास जास्त असतो. त्यामुळे स्वतःच्या भविष्यात चांगले विचार, चांगल्या गोष्टी, चांगलं शिक्षण येत नाही. पहिलं प्रथम वचन, ज्ञान आणि बुद्धी ही देवाने दिली, त्याचा पूर्ण वापर केला पाहिजे. तेव्हा देवाची उपस्थिती आपल्या शरीरामध्ये ती प्रवास करते. चांगल्या व्यक्तीबरोबर राहण्यासाठी माणसाला वेळ नव्हते बघा. वाईटांबरोबर कसा रात्र दिवस फिरतील. शिका थोडं चांगल्या गोष्टीत काय फायदे होतात. परमेश्वराने आपल्याला एवढं पापी लोकांना एकदम जवळ केलेलं आहे, तर आपण पुढे किती मोठ्या प्रमाणात चांगल्या दृष्टीत वाढणारे मला माहित नाही, परंतु मी सांगतो की ते या बाबतीत जास्त इंटरेस्ट घेऊ. आणि जो कोणी मनुष्याच्या पुत्राविरुद्ध काही बोले त्याची त्याला क्षमा होईल, परंतु जो पवित्र आत्म्याविरुद्ध बोले, दुर्भाषण करतो, त्याची त्याला क्षमा होणार. पवित्र आत्म्याविषयी दुर्भाषण नाही करायचं. मग ते सारे कोणाचे दोष काढायचे, दुसऱ्या तिसरे मानवा दुसऱ्यांना दोष देणार. कधी कधी मी माणसाचे अनुभव घेतो, त्या दोघांचं सगळं चांगलं आहे, बोलता चालता व्यवस्थित आहे, तिसरा येतो आणि त्यांना भडकवतो, तो त्याच्यावर विश्वास ठेवतो. पण तुमच्या दोघांचं चांगलं आहे का नाही, ते कशाला दुसरं वाईट विचार घेतो. परमेश्वराने शिकवलेले मुद्दे आहेत आणि नियम पण आहेत. कधी पण मनात नफरत, द्वेष किंवा ठेवायचं नाही. आपलं स्वतःचं शरीर आपलं नाहीये, ते त्याचं आहे. मी सांगतो नेहमी लोकांना, हे माझं नाही, हे सगळं आहे, ते तुमचं आहे. त्याला वाटेल त्या टायमाला घेऊ शकते, त्याला वाटेल त्या टायमाला शिकू शकते. लोकांची निंदा कशाला करायची, नफरत कशाला करायचा, द्वेष कशाला करायचा. त्यासाठी थोडीशी प्रार्थना करा ना. ही व्यक्ती अशी आहे, व्यक्ती तशी आहे, ती असू दे, थोडी प्रार्थना करा. देवाने दिलेल्या नियमानुसार ना जसा मार्ग जोडतो, तसा देवाचा आशीर्वाद आपल्या पाठीमागे जोडतो. चांगले विचार, चांगलं शिक्षण, चांगले गुण, चांगले नियम हे नेहमी ठेवत राहा, तेव्हा तुम्हाला परमेश्वराची उपस्थिती समजेल. जेव्हा तू माणस, सभा, सरकार व अधिकारी यांच्यासमोर येतील, तेव्हा कसे व काय उत्तर द्यावे किंवा काय बोलावे ह्याविषयी काळजी करू नका. कारण रविवारी मटणा टायमाला काळजीच घेतात ना बकरीची, तर काळजी घेऊ नका, काळजी द्या. देवाने शिकवलेले हेच आहे. आम्ही चांगल्या गोष्टीत आहे, चांगल्या शिक्षणात आहे, चांगल्या नियमात आहे, चांगल्या मार्गात आहे, तर आम्हाला भीती करायची गरज नाही, कारण देव आमच्या ठाई बोलणार आहे. आपण चांगलं करतो, चांगलं बनतो, चांगलं घडतो, चांगलं शिकतो, चांगलं शिकवतो, पण आपल्याला काही त्याचा विचार करायची गरज नाही. तर ते विचार आपल्या सर्वांना चांगले करतात. आज आपल्यामध्ये चांगला पण नाही. बरेच लोकांमध्ये जर अनुभव घेतले, ते त्या विरुद्ध आहे, ते त्या विरुद्ध. तुम्ही प्रार्थनेत नाही, तुम्ही देवा विरुद्ध आहे. म्हणजे तुमच्या बरोबर शैतान आहे, तो तुम्हाला फसवतो. आपल्याला निंदामध्ये नाही आणायचं, प्रीतीमध्ये आणायचं. आणि सगळी प्रीतीमध्ये राहिले तर देवाचं सामर्थ्य हमेशा आपल्या घरातून इतकं वास येईल, त्या घराचं नाव फेमस होईल. आज शैतानाने एकेकांना पकडायला लागलं, एक काढा लागले. अरे जेव्हा आपली दुःख होती तेव्हा आपल्याला देवाजवळ आलं ना. आता आपण दुःखातून सुखात आले, तर आता देवापासून जर दूर झालं तर शेवटची कंडिशन लूक 11 अध्यायामध्ये 24 वचन, पहिल्यापेक्षा जर 6 आत्मे वाढले गेले तर काय त्या माणसाची दशा आणि दिशा होईल हे सुद्धा आपल्या स्वतःला कळणार नाही. शेवटच्या घटना आहेत आणि शेवटची वेळ आहे. आता देवापासून दूर होण्याचे विचार नाही करायचं, तर देवाच्या पाठीमागे कसं धावता येईल त्याचे विचार करा. आता हे सगळं खतम होण्याची वेळ आलेली आहे ना. आता जी खतम होण्याची वेळ आलेली आहे, एका दिवसाचं, एका सेकंदाची जर वेळ आम्हाला माहिती नाही, तर तुम्ही स्वतः विचार करा की
कशा प्रकारे आमचं भविष्य पुढे जाणार. स्तोत्रसेत मध्ये 73:26 मध्ये दिले, जे देवापासून दूर होतात ते नष्ट होतात. तरी देव आपल्याला जीवाचा आधार आणि वाटा आहे. आपल्या जीवनामध्ये देवाने दिलेले जे मार्ग आहेत ते आपल्यासाठी कोणाच्या उजवा कान जडलेला असं दडून राहिले आपल्याला शिकायचं. जर तुम्ही परमेश्वराच्या शिकवणावर आहे, वचनावर आहे, त्याच्या मार्गावर आहे, त्याच्या नियमावर आहे, तर परमेश्वर तुम्हाला त्यांचं शिक्षण पूर्ण रूपाने पवित्र आत्मेच्या द्वारे, पवित्र कार्याच्या द्वारे तुमच्यामध्ये प्रगती करणार आहे. कारण तुम्ही काय बोलावे पवित्र आत्मा त्याच घटकेस आपण काय बोलावं माहिती नाही. मग त्याला 20 मिनिट बोलणार तुम्ही तुमच्या काही पवित्र आत्मा बोल, परमेश्वराचा आत्मा बोल, त्या घटकेस तुम्हाला तो शिकवेल. काय बोलायचं आहे, नक्की काय सांगायचं आहे, लोकांना काय बोलवायचं आहे, कोणाला काय घडवायचं आहे. चांगलं करण्यासाठी तयारीत व्हा, चांगलं बनण्यासाठी तयारीत व्हा, चांगलं आचरित आणण्यासाठी तयारीत व्हा. कारण चांगलं कधी मिळते जेव्हा देवाची उपस्थिती आपल्यात उतरते. ही वेळ नाहीये, आता ही वेळ नाहीये. आज आता वेळ ही संपलेली आहे. तुम्ही विचार करा, इस्रायल जे देवाचं पवित्र स्थान त्याच्यावर सैतानाचा हल्ला आणि युद्ध सुरू झालेलं आहे, त्याच्यावर तर तुमच्या शरीरावर तुमच्यावर ते युद्ध सैतानाचं चालू होईल की नाही ते तुम्ही स्वतः विचार. जे देवाच्या लोक आहेत ना, देवाचे लोक निवडलेले, त्याच्यावर ते दुष्ट आत्मे युद्ध आहे. आता ही शेवट काळ आहे. सैतानाची लोक दिसतील आणि देवाची लोक दिसतील. सैतानी प्राणी दिसतील, देवाचे प्राणी दिसतील. शेवटचं युद्ध आहे, शेवटचं युद्ध आहे. आता हे सगळं पृथ्वीमधून चांगलं आणि वाईट निघत आहे. आपल्या समाजामध्ये येणार नाही, कारण आपण कधी पवित्र आत्म्याबरोबरचा विचार कधी केलेच नाही. म्हणून दुष्ट आणि व्यभिचारी पिढी आहे, याच्या मनात चांगले विचार येणारच नाही. चांगले विचार सगळे मनातले फेकले गेले सैतानाने. आता समजलं, वेळ नाही आता तुम्ही विचार करू नका. विचार असं कर, चांगली शिक्षण, चांगलं गुण आणि चांगला मार्ग हे शोध. आणि हे जर शोधत असेल तर देवाचा आशीर्वाद तुझ्या बरोबर आणि पाठीमागे तुझ्या बरोबर बसलेला आहे. नाव जर चांगलं बनायचंय तर चांगलं करत पुढे जा. ओळखतील तुम्हाला, आपाप ओळखतील. ओळख करायची गरज नाही, मी तुला ओळखतो. मी नाही आजपर्यंत कोणाची ओळख, मला ओळखतात, कारण माझं कर्तव्य आहे ते मी करतो. आपल्याला कर्तव्य काय आहे ते चांगलं करायला विसरू नका, वाईट करायला विसरत नाही, राग सोडायला विसरत नाही, दुसऱ्यांना क्षमा करायला विसरत नाही. हे सैतानी जर शक्ती एवढी मजबूत करून देतो तर चांगलं करायला ते रोज रोज विसरू नका. ते रोज चांगलं करतच राहा. त्याने तुला सांगितलं पाहिजे चांगलं. रोज त्याची निंदा करत बसते तर त्याचं रोज बरं कर. हे शिक, तेव्हा तुला भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये फायदे होतील. म्हणजे छाती दुखते, प्रामाण्यामध्ये परमेश्वराने दिले प्रामाणिकपणा आपल्याला दिले, तर तुमच्या प्रत्येकाला प्रामाणिकपणा ठेवा. तेव्हा देवाने पृथ्वीवर तुला पाठवले त्याचं चिन्ह दिसत की खरोखर याला देवाने पाठवलेलं आहे, तर त्याच्यातून काहीतरी चांगल्या गोष्टी निघतात. स्वभाव त्याला बोलतात, सन्मान बोलतात, किंमत बोलतात की ही व्यक्ती चांगली. पाठीमागे नफरत करणार, द्वेष करणार. चांगल्या व्यक्तीच्या पाठीमागे नफरत आहे, द्वेष आहे. कारण का शैतानाला आवडत नाही. पण ज्याला जीवनामध्ये परिवर्तन झाले, घडत आपल्यामध्ये दृष्टिकोन बघायचं, जुदास होता, त्याला माहिती येशू चांगला आहे, तो चांगला आहे म्हणून त्याला बघितलं, येशूने पण त्याला बघितलं, तो पण चांगला आहे, माझ्या जोडीला आहे. तेव्हा त्याला हातात अधिकार दिले. अधिकार दिल्यानंतर त्याच्या मनात शैतानाने एंट्री केली, येशूच्या विरुद्ध गेलं. आता तुम्ही तेच बघायचं. तुम्ही प्रार्थनेला येतात, माझ्या विरुद्ध जर तुम्ही जायला लागलं तर तुम्ही समजून घ्या की मी जुदास बनलो, जुदाचा आत्मा घुसला, दुष्ट आत्मा घुसला, दुष्ट कल्पना आल्या.
तिथे आपल्याला स्वतःला शिकावं लागेल की मी पहिला देवाबरोबर होतो, आताच मी देवाच्या विरोध का चाललेला आहे, माझ्यात काहीतरी दोष आहे. तुम्ही चुका करणार, भांडण करणार, नफरत करणार, निंदा करणार, तुम्हाला डायरेक्टली तुमच्या समोर जाणार नाही का, त्यांना माहिती आहे मोठ्या प्रमाणात भांडणं होणार, पण पाठीमागे तुम्हाला लोक बघणार ही व्यक्ती बरोबर नाही. विचित्र लाईफ तुमचं जीवन कमजोर. पहिलं शिकताना शिका की देवाने माझ्यासाठी कोणत्या प्रमाणामध्ये एक जीवन दिलेलं आहे, मार्ग दिलेला आहे, शिक्षण दिलेलं आहे, नियम दिलेला. जो देवाच्या शिक्षणावर लक्ष पुरवत असते तर देवाची कृपा त्याच्या जीवनात प्रवेश करते. आत्मा बनवा, सामर्थ्य बनवा, शांती बनवा, ज्ञान बनवा. लोकसमुदायातील कोण्या एकाने त्यांना म्हटले, गुरुजी काय सांगते, मला माझ्या अन्नाचा वाटा वतनाचा वाटा हालेलुया. काय सांगते, आपण करतात की नाही, वाटे करतात ना. असले आमची आई होती ना, तिला कुठेतरी खाऊ कोणी दिलं असेल तर आमच्या 7 जणांचे तुकडे कधी पण स्वतः नाही का. आणि ही शिस्त आमच्या सगळ्या कुटुंबामध्ये म्हणजे आहे. आम्हाला खायचं पहिलं दुसऱ्याला हे शिकावे लागतात. वतनाचे वाटे अशी घेऊ नका, एन्जॉय, मोज मजा आहे नाही. आज पार्ट्या, कार्यक्रम, प्रोग्राम, पार्ट्या, पिकनिकला अनेक ठिकठिकाणी पैसा वेस्ट करतो. एक लग्न उभं केलं तर केवढा लाखो खर्च होतो. लग्न एक अर्धा तासाच आहे, 1 तासाच आहे, बाकीचा टाइम कुठे आहे, प्रार्थनेसाठी आहे नाही. कोणतेही शिस्तात ख्रिस्त उत्पन्न झाला पाहिजे. आम्हाला लुटतो शैतान, आमच्याशी खाली करतो, पण आमची जेव्हा आर्थिक परिस्थिती येते तेव्हा एक मनुष्य 10 रुपयाची अपेक्षा करतो. तो त्यांना म्हणाला, गृहस्था, मला तुम्हावर न्यायाधीश किंवा वाटणी करणारा कोणी नेमले. आणि त्याने सांभाळा, सर्व प्रकारच्या लोभापासून दूर राहा. असे ते सर्व प्रकारच्या लोभापासून दूर राहा, कारण कोणाजवळ पुष्कळ संपत्ती जर असली तर ती त्याचं जीवन होते असं नाही. आपल्याला काय वाटते, आपल्याकडे सगळं आहे बरोबर, ते जीवन होते असं आहे का. खायला एक घास मिळाला ना तेव्हा त्याला खूप बरं वाटतं, काहीतरी खायला आहे बरोबर, पण खायला नाही तत्पर्यंत शून्य. हल्लीच्या खाण्यामध्ये जास्त खाणं फेमस आहे आईस्क्रीम. आईस्क्रीम मध्ये किती फॉल्ट आहेत ते माहिती नाही, पण तेच आवडत. कोणताही मनुष्य मला सांगा, एक केळं खातो का, एक सफरचंद खातो का, पण मात्र कॅन्सर होणाऱ्या गोष्टी ते पहिले खातात. सफरचंदाने ज्ञान वाढते, आईस्क्रीमने बुद्धी कमी होते, पण ते जास्त खातात. तुम्ही बुद्धी का कमी होते, दाताला त्रास, घशाला त्रास, कॅन्सरला त्रास. कॅन्सरला नाही, आपल्याला कॅन्सर आमंत्रण करतो ये असं. सफरचंद काय नाही, सफरचंद फक्त खोकला होतो. अरे बघा पाहिजे, सफरचंद खाल्ल्यावर खोकला होतो. जे हाड आहे ना त्याला बघा, ते लव आकारच आहे, हृदय आहे ते माणसाला कापून बघा, त्याला आकार कसा येते, आकार बघा त्याला आकार कसा. ते हृदयासाठी ऍक्च्युअली ते बरोबर एअर पकडलेलं आहे, त्याला बाहेर काढ. सफरचंद गीतरत्नामध्ये ते त्याच्याने सफरचंद खाल्याने ज्ञान वाढते. जी फळं खायची ज्याच्यातून व्हिटॅमिन, ज्याच्यातून रक्त वाढते, ज्याच्यातून शरीर स्वच्छ ठेवते, ते खाणं कमी आहे. पण आईस्क्रीम आणि ते कधी खातो माहिती का, रात्री जेवल्यानंतर. म्हणजे उद्या सकाळी घशाचं काम मस्त आहे. थंडी वस्तू कधी खायची नाही झोपताना. एक आईस्क्रीमच्या दुकानात मी गेलेलो, एक दिवस मी आईस्क्रीम घ्यायला गेलो वाटण्यासाठी. त्यांनी मला सांगितलं प्रामाणिक मध्ये, ही सगळ्यात खराब आहे.
कसल्या कसल्या गोष्टीत काय काय टाकून बनवतात, विषारी आहे पण त्याला चव जास्त. ज्या परमेश्वराने सुंदर झाडाला फळं बनवली, आता फळवाल्यांचं पण मुश्किल आहे. आपल्या स्वतःच्या झाडाकडे म्हणजे लागवड केली नजर त्याच्यातून फळं घेतली तर खूप फायदा. आता कशा केमिकल मध्ये त्याला औषधामध्ये त्याला बनवतात, ऍसिड मध्ये टाकतात, लवकर केळी बघा कशी बनवतात ऍसिड. शरीरात काय जाते, त्याच्यात किडा निघतात. ही प्रश्न आहे ती सोडायच्यात आपल्याला. सगळीकडे भ्रष्टाचार. आपल्या इकडे मस्त झाडाची केळी ती नाही आवडत. हालेलुया. म्हणून मी आता बागेच्या नवीन आकाश नवीन पृथ्वी बनवायच्या देवाने दिली. पपई खायला नाही, पेशी कमी होतात. पपईच्या पाने कवळीच्या त्याचा रस्सा काढा, तोंडात टाका, पेशी वाढते. ते नाही जमणार. जे खरं औषध खाणं आहे ना ते नाही खात. म्हणून तुम्ही विचार करा, पक्षी कधी डॉक्टरकडे गेलेत का? कावळा डॉक्टरकडे गेलेला बोलतच नाही. त्याला खोकला कधी झालाय, घसा कधी पकडलाय? थोडस समजून घ्या तुम्ही. पूर्वीच्या काळामध्ये लोक किती खाण्यामध्ये मजबूत होते माहिती? तुम्ही गुळ आणि शेंगदाणे किंवा खोबरं खातात का? ते जमणार नाही. खातील का? ते नाही खात. तुम्हाला काही त्रास होणार नाही. हातपाय दुखत असेल ना, गुळ घ्या. एवढं नका घ्या, एवढंस गुळ घ्या, एवढे शेंगदाणे घ्या, पाव वाटी याची खोबऱ्याची ते घ्या. कारण त्याच्यात तेल बील सगळं जिरलेलं असतं, म्हणजे सगळं त्याच्यातच आहे. ते गुडघे बिडघे दुखतात ना, पाय दुखतात ना, त्याच्याने पण साधं सोपं औषध. पपई खा, पाय दुखत असेल ते बंद झालेच पाहिजे. पण ते खाता येत नाही ना. पॅनापल सारखं, पॅनापल खाण्याने कॅन्सर सारखे रोग बरे. आंबीळ त्याची उघडून टाकायचं, 1 कप बनवायचं, थोडीशी मध टाकायची, त्याच्याने कॅन्सर बरं. एक कॅन्सर आईस्क्रीमने, केक, काय काय खाते ते सायन्स. जी केमिकल यूज आहे ना, त्याच्यावर काय काय टाकतात त्याने विचार बस कसं टाकतात. त्याच्याने अनेक प्रकारच्या रोगाचं आमंत्रण आहे. सुकी वस्तू कोणती खा, त्याच्यातून त्रास आहेच. बघा पाहिजे, रक्त शोषून घेते बघा, ती कोणतीच वस्तू खायची. रक्त चालन, रक्त वाढ. आता कलिंगड असते माहितीये ना, कलिंगड. हे शरीरात पाणी पुरवठा करते. त्याच्यात किती % साखर निघते तुम्हाला माहिती? काही इंजेक्शन पण टोकतात कलर येण्यास. आता भ्रष्टाचार ते आहेच आहे, पैशाच्या लालची आहे तो असा आहे ना. जो प्रामाणिकपणे इमानदारीने जे उत्पन्न करतो ते. मी पण आपल्या इकडे लावलाय पाहिजे, म्हणून मी सगळ्या ठिकाणी एक करायला लावला सिस्टम. खा, वांधा नाही, खा पण समाधान. हालेलुया. सगळे लोक जे आहेत ती सत्याकडे वळायला बघत नाही. परमेश्वराने तसं असतं ना तर आईस्क्रीमच्या फॅक्टऱ्या बनवल्या असतात, बरोबर? झाडाला काही तुम्ही विचार करा, त्याच्यात साखर तयार केली, पाणी तयार केलेलं आहे, त्याच्यात नंतर त्याला कलर तयार केला. त्या परमेश्वराची योजना कशी आहे, माणसाला समज दिलेली आहे. कशी झाडाला फळं येतात त्याची, आणि झाडावर तुम्हाला चढता येत नाही तर ते पिकलेलं फळ वरून खाली पडते पण फुटत नाही. एवढ्या वरून नारळ खाली पडते, फुटतो का? सुकल्यावर बरोबर पडतो. आणि आम्ही छोटे असताना चोरून खायचे ना, तर त्याला फोडायला कुठे कोयत्यानं काय हातात आहे. सैतानी ज्ञान पण हुशार असते का ना. तो नारळ उलटा ठेवायचा, तो काय ना ती वैद्य असते ते उलट ठेवायचा आणि पाठीमागची बाजू वर ठेवायची. दगड घ्यायचा ना, जोरात ओरून मारायचा त्या सगळं बाजूला. ती सगळी साला ऑटोमॅटिकली बाजूला होतात. मग ते खेचायचं, काढायचं ना, मग नारळ घ्यायचा ना, मग तो पुन्हा दगडावर फोडायचा.
मग पाणी पियायचे असेल तर फुटताना आका फुटत नाही, पहिला क्रॅक होतो, मग तो पाणी आपल्याला पियायला देतो. एवढा नारळ आपला पण सांभाळतो. गुलकुंडी पिण्यापेक्षा एक नारळाचं पाणी पिया, सगळ्यात बेस्ट. पण ते होते का आमच्याकडे? आता आम्ही सगळे दवाखाना त्यात लिहिलेले आहे, तो व्यापार आहे, तर खातच नाही त्यानं खायला. एक नारळाचा पाणी प्यायला जीवावर येतो. खरं सैतान आपल्या आतमध्ये जर असेल ना तर निसर्गाची कोणती फळं खाता येत नाही. सांगतो तुम्हाला, ते बाहेरचं खायला लागते, कारण रोग येणारा खाणं आहे ना ते. पैसा पाहिजे, पैशावर. बिना पैशाची जी वस्तू ती आम्हाला खायला कंटाळा आहे. उसाचा एक रस पितील का? एक कप उसाचा किंवा एक ग्लास? दारूचा ग्लास 2 घेतील, 3 पण घेतील, बाटली घेतील, पण उसाचा रस तो नाही जमणार. जमेल का? नाही. साखर खाई, चहा बनवून पितील, त्याला दूध पाहिजे, पाणी पाहिजे, साखर पाहिजे, पण हे सगळं एकत्रच आहे. तर पिळणार आणि प्यायचं. साखर कशी आहे? केमिकल आहे, बरोबर? सगळ्या केमिकल. गुळ परवडत पण साखर नाही पडत. साखर घेताना माचीस लाव थोडीशी, पक्कन पेटते, त्याच्यात गंध मिक्स. लोक विचित्र लोक आहेत हल्ली. पैसा पाहिजे, पैशासाठी लोकांचा जीव गेला तरी चालेल. हल्ली रवा आलेला आहे, रवा चेक करा, त्याला मॅग्नेट लावून जरा बघा. जर नशिबात बरा भेटला तर भेटला, नाही तर ते कण मिक्स कर. चिकूचे फुलं असतात, लोंग आणि ते सारखंच दिसत, काहीच फरक नाही. ती दुनिया मिसळ आहे, भेसळ आहे. म्हणून सत्याकडे वळायला माणसाला फार. आम्ही खातो खाणं ते विषारी खातो, म्हणून आपल्या शरीरामध्ये विष हमेशा उत्पन्न, त्याच्यात चांगल्या गोष्टी दिसतात. तर हे पवित्र शास्त्र आहे. वचनाचं जर आम्ही आज वाटा घेतो तर ते शैतानी गोष्टीचं काम आहे. तर आपल्याला शिकायचं आहे काय खायचं काय नाही. तर मध्ये 6:25 पासून ते 34 पर्यंत वचन शिकलं तर तुम्हाला सगळ्या विषयाचं ज्ञान मिळेल. प्रार्थना पण पाहिजे, ज्ञान पण पाहिजे, तेव्हा भविष्य पुढे चालते. नाही तर नाही. तर आपण छोटेसे एक प्रार्थना घेऊया. पिता दयाळू बापा, सर्वंत लोक, आमदार लोक, सर्वांचे सर्व पोलीस लोक, परमेश्वराचा आशीर्वाद ही प्रार्थना प्रभू येशूच्या नावाने करतो. हालेलुया.